नमस्कार मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अचानक अडथळे वाढले आहे का? घरात सतत वाद होतात का? मेहनत करूनही कामे बिघडतात का? रात्री झोप लागत नाही, मन अस्वस्थ राहते किंवा कोणतेही कारण नसताना भीती वाटते का? अशा वेळी अनेक जण वेगवेगळे उपाय सुचवतात. त्यापैकी अत्यंत प्रसिद्ध लोकपरंपरा म्हणजे रात्री उशीखाली लिंबू ठेवणे. काहींच्या मते हा उपाय नकारात्मकता दूर करण्यासाठी केला जातो. तर काही जण म्हणतात की सकाळी त्या लिंबाला अंगाभोवती 7 वेळा फिरून नंतर त्याचे विसर्जन करावे. काही ठिकाणी लिंबू गरम केल्यावर तो फुटला तर त्याचा विशिष्ट अर्थ लावला जातो. मात्र मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही भीती निर्माण करणार नाही. कोणत्याही गोष्टीला अंधविश्वासाने स्वीकारण्याऐवजी तिच्या मागील लोकश्रद्धा, आध्यात्मिक अर्थ आणि विवेकपूर्ण दृष्टिकोन समजून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये लिंबाला विशेष स्थान आहे. पूजा, उत्सव, घराचे संरक्षण, प्रवास, नवीन व्यवसाय अनेक ठिकाणी लिंबाचा वापर प्रतिकात्मक स्वरूपात केला जातो. त्यामुळे त्याच्याशी संबंधित अनेक समजुती समाजात प्रचलित झाल्या आहेत. काही लोक स्वतःचे अनुभव सांगतात की श्रद्धेने प्रार्थना, नामस्मरण आणि अशा प्रतिकात्मक कृती केल्यानंतर त्यांना मानसिक शांतता मिळाली. परंतु प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. याच ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर जीवनात अडचणी येत असतील तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. ताण, चिंता, आर्थिक समस्या, आरोग्य, नातेसंबंध किंवा इतर परिस्थिती. त्यामुळे प्रत्येक अडचणीचे कारण एखादी अदृश्य शक्तीच आहे असं मानणे योग्य नाही. आपल्या संतांनी नेहमी सांगितले आहे, श्रद्धा असून द्या, पण विवेक कधीही सोडू नका. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उशीखाली लिंबू ठेवण्याची लोकपरंपरा आणि या कृतीमागील प्रतिज्ञात्मक अर्थ. लिंबू गरम केल्यावर तो का फुटू शकतो? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकटांवर मात करण्यासाठी संतांनी सांगितलेला खरा मार्ग. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करत असाल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तुमच्या श्रद्धेचा तो एक सुंदर भाव असेल. चला आता रहस्यमय लोकपरंपरेचा प्रवास सुरू करूया. लिंबाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. लोकपरंपरा आणि श्रद्धा. मित्रांनो, भारत हा श्रद्धा, संस्कृती आणि लोकपरंपरेचा देश आहे. आपल्या प्रत्येक सणामागे, प्रत्येक पूजेमागे आणि प्रत्येक प्रतीकामागे काही ना काही अर्थ दडलेला असतो. लिंबू हे असेच एक फळ आहे ज्याला अनेक लोक शुभतेचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानतात. नवीन दुकान सुरू करताना, नवीन वाहन घेताना किंवा घराच्या प्रवेशद्वारावर लिंबू मिरची लावण्याची प्रथा अनेक ठिकाणी आजही दिसते. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. काही लोकांच्या मते अशा प्रतिकात्मक कृतीमुळे मनाला धीर मिळतो आणि सकारात्मकतेची भावना वाढते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. श्रद्धा ही भीतीवर आधारित नसावी. खरी श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास, चांगले कर्म आणि सकारात्मक विचार. अनेक वेळा जेव्हा जीवनात सतत अडचणी येतात तेव्हा मन कोणत्या तरी आधाराच्या शोधात असते. अशा वेळी पारंपरिक उपाय मनाला आशा देतात, परंतु त्या उपायांपेक्षा जास्त महत्त्व आपल्या विचारांना, कृतीला आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनाही असते. आता एक छोटी कथा ऐका. एका गावात एक वृद्ध आजी राहत होत्या. त्यांच्या घराच्या दारावर लिंबू मिरची बांधलेली असायची. एक तरुण त्यांना म्हणाला, आजी, यामुळे खरंच काही फरक पडतो का? आजी हसल्या आणि म्हणाल्या, फरक लिंबू मिरचीमुळे पडतो की नाही हे मला माहीत नाही, पण रोज ती बांधताना मी देवाचे नाव घेते, घरात येणाऱ्या प्रत्येकासाठी चांगली भावना ठेवते आणि कोणाचेही वाईट चिंतन करत नाही. कदाचित माझ्या घरातील आनंदाचे खरे कारण तेच असेल. या कथेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो की वस्तूपेक्षा महत्त्वाची असते भावना, उपायांपेक्षा महत्त्वाचे असते नामस्मरण आणि भीतीपेक्षा मोठी असते श्रद्धा. म्हणूनच जर तुम्ही कोणतीही पारंपरिक कृती करत असाल तर ती कोणाला घाबरण्यासाठी किंवा अंधविश्वास वाढवण्यासाठी नव्हे, तर मन शांत करण्यासाठी आणि सकारात्मकतेची आठवण म्हणून करा. स्वामी समर्थांनाही
ही भक्तांना धैर्य, विश्वास आणि सत्कर्माचा मार्ग दाखवला. संकटाच्या वेळी घाबरण्याऐवजी नामस्मरण आणि संयम ठेवण्याचा संदेश दिला. मित्रांनो, पुढील भागात आपण उशीखाली लिंबू ठेवण्याबाबत प्रचलित लोकसमज, त्यामागील मानसिक आणि आध्यात्मिक पैलू, तसेच त्याकडे विवेकाने कसे पाहावे हे सविस्तर जाणून घेऊ. रात्री उशीखाली लिंबू ठेवून झोपण्यामागील लोकश्रद्धा. खरे रहस्य काय? स्वामी भक्तांनो, आज आपण अशा एका लोकपरंपरेबद्दल जाणून घेणार आहोत, जी अनेक घरांमध्ये आजही ऐकायला मिळते. काही लोक सांगतात की रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली एक ताजे लिंबू ठेवून झोपावे. सकाळी उठल्यावर त्या लिंबाला पाहून त्याच्या स्थितीवर वरून काही संकेत मिळतात, अशी त्यांची श्रद्धा असते. मात्र लक्षात ठेवा, ही एक लोकश्रद्धा आहे. यामागे निश्चित वैज्ञानिक किंवा धार्मिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे याकडे भीतीने नव्हे तर समजून घेण्याच्या दृष्टीने पाहणे महत्त्वाचे आहे. लोकमान्यतेनुसार झोप ही केवळ शरीराची विश्रांती नसून मनालाही शांत करण्याची वेळ असते. त्यामुळे काही जण रात्री प्रार्थना करून देवाचे नामस्मरण करतात आणि उशीखाली लिंबू ठेवून झोपतात. त्यांच्या मते ही कृती मनातील नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेकडे जाण्याचे प्रतीक आहे. काही लोक सकाळी लिंबू ताजा दिसला तर शुभ मानतात, तर काहींना तो कोमजलेला दिसला तर त्याचा वेगळा अर्थ वाटतो. पण प्रत्यक्षात लिंबाचा ताजेपणा तापमान, आर्द्रता आणि इतर नैसर्गिक कारणांवरही अवलंबून असतो. मित्रांनो, एखादी वस्तू आपले भविष्य ठरवत नाही. चांगले विचार, निर्णय, मेहनत आणि श्रद्धा यांचा आपल्या जीवनावर अधिक प्रभाव असतो. आता एक प्रेरणादायी प्रसंग. एक भक्त दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असे. एक दिवशी त्याला कोणी सांगितले, उशीखाली लिंबू ठेव, तुझे सर्व प्रश्न सुटतील. तो भक्त स्वामीच्या मंदिरात गेला आणि मनोमन प्रार्थना केली. त्याच्या मनातून जणू असा विचार उमटला, भीतीवर विश्वास ठेवू नको, माझ्या नामावर विश्वास ठेव. त्या दिवसापासून त्याने दररोज श्रद्धेने नामस्मरण सुरू ठेवले, मन शांत ठेवले आणि आपल्या कामात प्रामाणिक प्रयत्न केले. काही काळाने त्याचे जीवन हळूहळू सुधारू लागले. या कथेतून संदेश असा स्पष्ट होतो की श्रद्धा जर असेल तर ती देवावर असून द्या. उपाय जर करायचे असतील तर ते सकारात्मक भावनेने करा. पण आयुष्य बदलणारी खरी शक्ती म्हणजे चांगले विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ईश्वरावरील विश्वास. मित्रांनो, पुढील भागात आपण सकाळी लिंबू अंगावरून 7 वेळा फिरवण्याबद्दल, प्रचलित लोकसमज, त्यामागील प्रतिज्ञात्मक अर्थ आणि त्याकडे संतुलित दृष्टिकोन कसे पाहावे हे जाणून घेणार आहोत. अंगावरून लिंबू 7 वेळा फिरवण्यामागील लोकपरंपरा, श्रद्धा, प्रतीक आणि खरा संदेश. आत्तापर्यंत आपण उशीखाली लिंबू ठेवण्याबाबत प्रचलित असलेल्या लोकश्रद्धा जाणून घेतल्या. आता या परंपरेतील पुढचा टप्पा समजून घेऊया. अनेक भागांत अशी समजूत आहे की सकाळी स्नान करण्यापूर्वी तोच लिंबू डोक्यापासून पायापर्यंत शरीराभोवती 7 वेळा फिरावा. काही लोक या कृतीला दृष्ट काढणे किंवा नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक मानतात. मात्र मित्रांनो, ही लोकपरंपरा आहे. यामुळे निश्चितपणे कोणताही अदृश्य प्रभाव दूर होतो असा ठोस पुरावा उपलब्ध नाही. म्हणून अशा कृतींकडे श्रद्धा आणि विवेक या दोन्हींच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. आता प्रश्न पडतो की 7 वेळाच का? भारतीय संस्कृतीत 7 या अंकाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. सप्तऋषी, सप्तपदी, 7 दिवस, 7 स्वर, अनेक ठिकाणी हा अंक पूर्णत्व आणि संकल्पनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे काही धार्मिक किंवा पारंपरिक कृतींमध्ये 7 वेळा प्रदक्षिणा, 7 अर्पणे किंवा 7 फेऱ्यांचा उल्लेख आढळतो. याचा अर्थ असा नाही की 7 हा अंक स्वतःच चमत्कार घडवतो. तो अनेकदा श्रद्धा आणि संकल्प यांचे प्रतीक मानला म्हणून वापरला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती कोणताही उपाय करताना मनात भीती, संशय आणि नकारात्मक विचार ठेवत असेल तर तिचे मन अधिक अस्वस्थ होऊ शकते. पण जर तीच व्यक्ती शांत मनाने देवाचे नाव घेत असेल, सकारात्मक विचार करत असेल आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याचा संकल्प करत असेल, तर त्या प्रक्रियेमुळे मानसिक आधार आणि आत्मविश्वास वाढू शकतो. आता एक सुंदर प्रसंग ऐका. एक तरुण सतत अपयशामुळे खचला होता. कोणीतरी त्याला अनेक उपाय सांगितले.
तो शेवटी एका ज्ञानी संतांकडे गेला. संतांनी त्याला विचारले, तू रोज किती वेळा देवाचे नाव घेतोस? तो म्हणाला, महाराज, मी उपाय शोधण्यात इतका व्यस्त होतो की नामस्मरणच विसरलो. संत शांतपणे म्हणाले, ज्या मनात भीती असते तेथे उपाय वाढतात, ज्या मनात श्रद्धा असते तेथे धैर्य वाढते. त्या दिवसापासून त्या तरुणाने स्वतःला बदलायला सुरुवात केली. त्याने मेहनत वाढवली, प्रार्थना सुरू केली आणि प्रत्येक दिवस सकारात्मकतेने जगण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात खरोखरच बदल दिसू लागले. मित्रांनो, आपल्या जीवनात सर्वात मोठा उपाय कोणता आहे हे माहीत आहे? रोज काही मिनिटे नामस्मरण, आईवडिलांचा आशीर्वाद, प्रामाणिक मेहनत, सत्य आणि सदाचार, गरजूंना मदत आणि देवावर अढळ विश्वास. हे उपाय कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत. पुढील भागात आपण अत्यंत प्रसिद्ध समजुतीबद्दल बोलणार आहोत. लिंबू गरम केल्यावर तो फुटला तर त्याचा अर्थ काय? लोक त्याचा कोणता अर्थ लावतात आणि त्याकडे विवेकपूर्ण दृष्टिकोन कसे पाहावे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मनापासून एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ. लिंबू फुटेल तर नेमकं काय समजायचे? लोकश्रद्धा, नैसर्गिक कारणे आणि खरा आध्यात्मिक संदेश. स्वामी भक्तांनो, आता आपण त्या प्रश्नाकडे येतो जो अनेकांना पडतो. जर लिंबू गरम केल्यावर फुटलेल तर त्याचा अर्थ काय? अनेक भागांत अशी लोकश्रद्धा सांगितली जाते की लिंबू लगेच फुटला तर काहीतरी नकारात्मक प्रभाव दूर झाला किंवा मोठा अडथळा होता. काही जण वेगवेगळे अर्थ लावतात, पण इथे थोडा विवेक वापरणे अत्यंत आवश्यक आहे. लिंबू गरम केल्यावर त्याच्या आत उष्णतेमुळे दाब वाढू शकतो. त्याची साल कमकुवत ठिकाणी तडकू शकते किंवा तो फुटू शकतो. त्यामुळे लिंबू फुटणे ही नैसर्गिकरित्याही घडू शकते. म्हणून अशा घटनेस हमखास अलौकिक अर्थ देणे योग्य नाही. मग या परंपरेचा खरा संदेश काय असू शकतो? कदाचित तो असा की जसे आपण प्रतिमाक्तिकरित्या नकारात्मकता आणि मागे सोडवण्याचा संकल्प करतो, तसेच मनातील राग, मत्सर, भीती आणि निराशाही सोडण्याचा प्रयत्न करावा. कारण खरा बदल बाहेरच्या वस्तूंमध्ये नसून आपल्या मनात सुरू होतो. आता एक प्रेरणादायी कथा ऐका. एका व्यापाऱ्याच्या व्यवसायात सतत तोटा होत होता. त्याला अनेकांनी विविध उपाय सांगितले. त्यांनी सर्व करून पाहिले, पण परिस्थिती बदलली नाही. शेवटी तो एका संतांकडे गेला. संतांनी त्याला विचारले, तू रोज किती वेळा स्वतःच्या चुका शोधतोस? व्यापारी म्हणाला, मी तर नेहमी इतरांनाच दोष देत होतो. संत म्हणाले, ज्या दिवशी तू स्वतःमध्ये बदल करशील त्या दिवशी तुझे नशीब बदलायला सुरुवात होईल. त्या व्यापाऱ्याने व्यवसायातील चुका सुधारल्या, प्रामाणिकपणे काम केले, कर्मचाऱ्यांशी प्रेमाने वागला आणि रोज देवाचे नाम घेतले. काही महिन्यांत त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे सकारात्मक विचार, योग्य कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न. श्रद्धा आपल्याला बळ देते, प्रार्थना मनाला शांत करते, नामस्मरण आत्मविश्वास वाढवते आणि सत्कर्म आपले जीवन उजळवते. म्हणून कोणतीही पारंपरिक कृती करताना तिचा उपयोग स्वतःला घाबरण्यासाठी नव्हे तर स्वतःला अधिक सकारात्मक बनवण्यासाठी करा. लक्षात ठेवा, भीती माणसाला कमकुवत करते, श्रद्धा माणसाला धैर्य देते आणि विवेक त्याला योग्य दिशा दाखवते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि याबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.